जरी हे 5 मिनिटाचं कीर्तन समजलं तर आज जागर म्हणजे काय ही तुम्हाला कळेल. ही परंपरा आहे, ही वारकरी संप्रदायाची अलिखित परंपरा आहे. हे बघा, संत देवाजवळ मागत नाही, वास्तविक जर मागण्याचा विषय आला तर ते डायरेक्टच देवाला मागतात, कारण तो मज व्हावा, तो मज व्हावा. कपाट डोक्यावर फिरून असं कपाट, पैशावाला कपाट घ्यायचं, कपाटाची चाबी घ्यायची, काय वाटत म्हणजे बरोबर. भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे म्हणून पहा, कुणी मागावं तर जीवाने मागावं, आपलं जीवन अपूर्ण आहे. दुसरी गोष्ट, कुणाजवळ मागावं तर बळीया माझा पंढरीराव, जो या देवाचाही देव. कोणता देव? एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. इंद्रचंद्र महेंद्र धर्मेंद्र जितेंद्र यांच्या नादी लागायचं नाही, कारण ते गेले जेवढे दिवस तेवढे दिवस, जेवढी सत्ता तोपर्यंत त्यांची किंमत. सत्ता गेली कुत्र सुद्धा सांगत नाही. फक्त एकच देव आहे, कोणता? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. फक्त तोच परमात्मा आहे आणि त्या परमात्म्यानंच अनेक रूपानं असं नटून उरला आहे तो. म्हणून त्या परमात्म्याला आपलंसं करायचं आहे, त्याच परमात्म्याजवळ मागायचं आहे. मग आता ऐका, कुणी मागावं? जीवाने मागावं. कोणाजवळ मागावं? परमात्म्याजवळ मागावं. बरं काय मागावं? तर आता ऐका, प्रत्येक माणसाला सुखाच्या अपेक्षेसाठी जीवन व्यतीत करावं असं वाटतं. प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला वाटतं. जो लहानसा आहे, ज्याला शी आणि सूही कळत नाही, तरी तो जर हनुमंताजवळ गेला ना, त्याला काय मागतो बघा हनुमंताजवळ? भगवान मला सुखी. त्याला काही कळत नाही सुख काय दुःख काय, तरी सुद्धा तो काय म्हणताय? मला सुखी ठेव. प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. आता मला सांगा, या सुखासाठीच आपलं जीवन धडपड करतोय कधी? याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या बोकांडी, एलकोट एलकोट जय मल्हार. हे सगळं का करतोय आपण? हे सगळं सुखाच्या अपेक्षेनं करतो. पण मला सांगा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? म्हणून जर तुम्हाला सुख हवं असेल तर एका वाक्यात सांगतो कडा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा देव आपलासा करा. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न परमार्थातला असा आहे की देव आपलासा कसा करावा? देव म्हणजे काय? गाजर मुळा नाही, उपटा का लिहा, इथला सोपा नाही. पा घड्याव, सुरुवातीला एक वाक्य सांगतो मी, एक प्रमाण आहे, तुमचं पाठ आहे का नाही मला माहित नाही. याजसाठी नाही नाही नाही, याजसाठी तप, याजसाठी जप आणि व्यासही ग्रंथ अमुक निर्माण केली. कशासाठी? काय माहिती बा आमले, काय माहिती माऊली. खरं हेच आहे. हा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. सध्या IIT बाबा, IIT बाबा, IIT बाबा. मी तुम्हाला फक्त विषय समजून देतो. मला माहिती आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय हवंय. IIT बाबाला कोणी पागल म्हणतंय, कोणी परमार्थिक उच्च असा भावात्मक व्यक्ती म्हणतं. हा बोलण्याची जी ट्युनिंग आहे ना, हा ज्याच्या त्याच्या अनुभवावर आहे. मी एक वाक्य सांगू का? मला जर याच्यातलं काही कळत नाही सर, तर मी तुमच्यावर टीका करायला पाहिजे का? काय वाटतं? जर मला नांगर धरता येत नाही म्हणतात थोबाड घालायला पाहिजे का? असा धर तसा धर. हा, माले जर थाप टाकता येत नाही, मी सांगायला पाहिजे का अव्यवस्थित लावर? तसं ज्याला परमार्थातल्या कीर्तन ऐकणं म्हणजे परमार्थ नसतो. हा, आजच सांगतो एकदम फायनल, तुमच्या डोक्यात खुळखुळा असेल काढून टाका. कीर्तन ऐकून परमार्थ हा करावा लागतो किंवा जगावा लागतो. इथं फक्त तुम्हाला सांगितलं जातं, करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे. आणि खरं प्रांजल मतानं सांगा, कीर्तन ऐकून कोण 15-20 मिनिटं नामचिंतन दररोज करतो घरी? ओ मनी माय वो, मी बाप स्पष्ट सांगतो, स्पष्ट. तुम्ही भागवत ऐकताय ना, तुम्ही करतात, तुम्हाला हा उपेक्षात्मक धन्यवाद नाही, मनापासून धन्यवाद आहे. मी काय म्हणतो, शाळेत शिकवल्यानंतर घरी जर होमवर्क केला नाही तर पेपर मध्ये काय डोकं लिहू शकत का? समजेल ना का मी काय बोल रहा? नाही समजत, जाऊ द्या, कॅसेट चेंज. विठाला विठाला देव आपल्या सगळ्याला नियम करावा लागेल. नियम, हा, नियमाचे प्रकार आहे. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. आता ऐका चला फटाफट. आता नियम पा, काही काही लोक नियम करतात त्या नियमाला विशेष नसतो. काही काही लोक असे नियम करतात त्याला शास्त्राचा पुरावा नसतो, कोणत्या संताचा पाठपुरावा नसतो. मनोमार्गी गेला ते त्याचं मुकला. आमच्या एका महाराजाचा नियम होता, जेवताना बोलायचं नाही आणि ताटात उष्ट पाडायचं
नाही. नेमकं तो एका घरी कीर्तनाला गेला आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्या माणसाला कुठेतरी जावं लागलं. त्याने सांगितलं आपल्या घरी महाराज जेवायला येणार आहे. म्हणून त्या बाईनं काय केलं, त्या बाईनं 100 रुपये दिले. आपल्या मुलाला सांगितलं 4 प्रकारच्या भाज्या आण. बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर त्यानं काय केलं, 2-4 प्रकारची म्हणजे भेंडी घेतली, वांग घेतलं आणि त्याला एक भोपळा सापडला. भोपळा, तो भोपळाही थोडा कडू होता. कडू थोडा म्हणजे बराच कडू होता. घरी ताईनं भाजी केली सगळ्या प्रकारची आणि असे रचलं वांग्या, त्यानंतर भेंडी, बटाट आणि ते भोपळ्याची भाजी रचली आणि नंतर चपाती बिपाती ट्रान्सफर करण्यासाठी पोरग ठेवलं. माणूस एकटा जेवायला, ताई चपात्या बनवायला आणि घरातलं पोरग गुड्स कॅरियर चाललं. योगानं बाबांनी पाहिलं, वा बराच दिवस आहे ना असा बेत नाही, एकादशी पाणी येऊ नका द्या. बाबांनी यत्करोशी येदत नाशी केलं आणि जेव्हा जेवायला बसला आणि जेव्हा कडू भोपळ्याचा घास तोंडात घातला तर तो बापरे बाप, मरणार आहे बाप. पण त्याचा नियम होता, सांगताही येणार ताई भाजी कडू आहे आणि तोंडातला घासही फेकता येणार. म्हणून त्यानं पाणी घेतलं, कसा तरी घाट मावली, खतम केल्यानंतर त्याला असं वाटलं पहिले ही भाजीचा काटा काढू, नंतर या चांगल्या भाज्यांकडे बघू आपण. म्हणून हिचा फडशा पाडला आणि आईनं घरातून आवाज दिला, सोन्या बाबांना ताट मधलं काय सरी गे देख रे. सोन्याने देख भेंडी शे, वांग शे, बटाट शे. बाबा भोपळ्या पुशी दिना. बाबांनी भोपळा खाऊन टाकला. बा म्हणे आई बाबाला भोपळ्याची भाजी जास्त आवडते असं वाटतंय मला. म्हणे पाय आपले नाही राहिनी तर चालीन. बाबानं वजन वाढायला पाहिजे, बाकी आपले काही घेणं नाही. तिने नवी वाटी काढीन त्यांना भाजी टाकी, अहो चमचा वाजडत वगैरे ना 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 दिली. मागचा पुढचा विचार केला. बाबाला असं वाटणं वाटी काहीतरी पदार्थ राही गे कोपरा काना कोपरा वाढा ना. बाबांनी नवी वाटी देखी डोक्याला हात लावला. बापरे ज्याचा कटाळा त्याचाच. पण आपला नियम आहे, बोलता येईना फेकता येईना. अजून कशी तरी पाणी पिऊन पिऊन ती भाजी खतम केली आणि पुन्हा पोऱ्याच्या मम्मीनं आवाज दिला, सोन्या बाबांना ताट मधलं काय सरी गे रे. मम्मी बाबा फक्त भोप्याच खाय राय ना, तुले काय सांगू मी. बाबा फक्त भोप्याच खाय राय ना. आणि मग मात्र मम्मीने सांगितलं, बेटा आपल्याला नसली चालेल, बाबाले पोटभर जेवार. आणि मग तो पोऱ्या, आता तो फेसबुक देखणार, पोरग्या होत्या ट्विटर चालवणार. तो म्हणे माता म्हणे काय तू हे वाटीमध्ये किती देशील. म्हणे मग कढई देस का भाजीनी. पोऱ्याने कढई उचली बो भाजीनी. बाबाने देख सक्रातना दिवस एकादशी आहे, बाबा ताटली संडायला अंगण माझ्या वापडी. याचा अर्थ तुम्हालाही फायदा नाही मलाही फायदा नाही. मग नियम करावा कसा, नित्यने मनामी प्राणी मोकळा तो क्षीण दुःख पावे. माणसाच्या जीवनात नित्यनेम असला पाहिजे. दररोज देवाची पूजा ही करावी. सध्या चालू ना, 1 लोटा जल करा. माणसाला नामदेवराचं एक प्रमाण सुद्धा आहे, 1 पसा पाणी, एक काहीतरी आहे पुढे प्रमाण, पण मी वाचलंय 1 पसा पाणी 1 पुष्पदळ. हा नामदेवराय सुद्धा म्हणतात की 1 तांब्या पाणी भोलेनाथावर टाकत चला. नियम करा. कोणता करा, दररोज कधीतरी देवपूजेचा करा, कधीतरी त्या ठिकाणी सांगू आई वडिलाच्या दर्शनाचा करा, कधीतरी मंदिरात जाण्याचा करा, कधीतरी कोणताही नियम करा. पण नियम करा. हे पहा मी माझ्या घरी नियम लावून दिलाय, माझ्या घरचं सांगतो मी. तसे पोरे ते नियम करतातच. आमच्या घरामध्ये हरिपाठ काकडा सगळा होत असतो.
पण तरी मी माझ्या वैयक्तिक घरामध्ये माझ्या मुलांना नियम लावला, तुम्हाला संध्याकाळी हनुमान चालीसा सकट काही अष्टकं म्हणावे लागतील. बाकी तुम्ही किती शिका, काही शिका, मला काही घेणं नाही. कीर्तन नाही केलं तरी चालेल. काळाची गरज आहे. नुसतं आपल्याला वाटतं पोरं शिकतायत, ही गोष्ट कन्फर्म आहे. शिकल्यानंतर सगळ्यात पोरांना नोकऱ्या लागणार आहेत, हे फॅट डोक्यातून काढून टाका, पक्का काढून टाका. आणि अजून असं चाललं, असंच अर्थ तुम्हाला कळेल तर ठीक आहे, तू विचारू नका फक्त. तर काही दिवसात सगळ्या नोकऱ्या खाणार आहेत, समजतंय का? म्हणून आपल्या पोरांना कर्तबगार बनावा. हे बा, मला असं वाटतं चांगल्या शाळेत टाका, इंग्लिश मीडियममध्ये टाका, पण कमीत कमी आपल्या लोकांच्या इंग्लिश मीडियममध्ये टाका. हे वाक्य मी अंडरलाईन मानू, कारण मी माझ्या मुलाला एक टाकलं होतं. मी शाळेचं नाव नाही सांगत, आमच्या चाळीसगाव जवळच आहे, आमच्या चाळीसगाव देवळी रोडला आहे, कॉन्व्हेंट स्कूल आहे. तिथं हा काळा धागा चालत नव्हता सर. तिथं कंपाळाला जर टिक्का असला तर चालत नव्हता. बरंच काय होतं, जाऊ द्या. मी काय म्हणतो, टाकायचं आहे ना आपल्या शाळेत टाका. त्या पोराला चांगलं शिकवा, गीता वाचायला लावा, हरिपाठ वाचायला लावा. कमीत कमी ते पोरग चांगला माणूस तरी बनीन. मग परमार्थिक माणसं राहत नाही असं नाही, लक्षात ठेवा. कारण काही वेळेस काय होतं माहिती का, आपण ज्या पोरांना शिकवतो, शिकवल्यानंतर त्याला जर काही धडे लागले नाही किंवा त्याला जर संस्कृतीचा एक लळा लागला नाही, परमार्थ जर आपल्या वडिलांनी शिकवला नाही, तर घरात जर त्या ठिकाणी मूळ पाया रचला नाही, तर मला असं वाटतं पुढे भविष्यात मोठं झाल्यावर परमार्थ कळणार नाही. ही जर पिढी गेली ना, ही पिढी पुढे फार अवघड आहे. गावात सध्या भजन्या गेल्यानंतर प्रत्येक गावात अशी कंडिशन आहे, गावात भजने तुमच्या गावात आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद. खरं सांगतो मी, हा खरा शब्द आहे, हा टोचणारा शब्द आहे. आणि मी म्हणतो इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर आपले बी तर समजायला पाहिजे ना. नर्सरीमध्ये पोरग जातं, नर्सरीमध्ये डबा बिबा खाऊन येतो, मिजून मारा. त्याच्यापुढे नर्सरीच्या पुढे काय राहते तुम्हाला माहित नाही. ज्युनियर केजी, सिनियर केजी. आता सिनियर केजी मध्ये गेला का, ए फॉर ऍपल, झेड फॉर झेब्रा शिकून आला. आणि त्याच्या पुढे गेला की मग अजून शिकून आला, मम्मी इज बफेलो, पप्पा इज डॉंकी. घरात आला, काय म्हणे काय शिकला, मम्मी इज बफेलो, पप्पा इज डॉंकी. आता तिला काय माहिती हा काय म्हणून राहिला, ती अख्ख्या गावात सांगते, म्हणा पोऱ्या इंग्लिश बोलायला घ्या. हो तुले म्हैस म्हण राहिला. मला काय सांगायचं आहे, मला असं वाटतं तेही शिकवलं पाहिजे, पण त्यांच्या बरोबर आपल्या पारमार्थिक सिद्धांताला सुद्धा शिकवलं पाहिजे. हे पहा, एक गोष्ट सांगतो, पटली तर बघा, भरपूर शिकलेली मंडळी मला दिसते. ही ज्ञानेश्वरी ना, ज्ञानेश्वरी उचला किंवा भागवत उचला. आहे भागवत, ज्ञानेश्वरी उचला किंवा भागवत उचला. जर तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या ग्रंथांना पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल 12व्या शतकातलं वैज्ञानिक व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोबा. आणि ज्या शुकदेव ऋषींनी या ठिकाणी भागवत सांगितलं, त्यांनी आपल्या जीवनामध्ये वयाच्या दिसायला अनेक वर्ष त्यांचं वय होतं, पण दिसायला फक्त 16 वर्षापेक्षा त्यांचं वय नव्हतं. पण रिसर्च करून 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 6वा जो स्कंद आहे ना, त्या 6व्या स्कंदामध्ये इतकं विज्ञान सांगितलंय. कललम त्वेक रात्रेन पंचरात्रेन बुधबुधम दशा हे नात करकंदू पेशंडम वा ततपरम. जी जन्माची प्रक्रिया आहे ना गड्या, ध्यानात ठेवा, जी विज्ञाना सांगतं, विज्ञान जीवात्मा कसा प्रविष्ट होतो, लिंगात्मक दृष्टिकोन कोणत्या पद्धतीने दिसतो, हे सगळं त्या ठिकाणी भागवतात आहे. विठाला विठाला. म्हणून जीवन जगत असताना एवढं तर कन्फर्म आहे, आपल्या जीवनात नियम असला पाहिजे. नियमाचं जीवन सुशोभित होतं आणि नियमानेच माणसाच्या जीवनामध्ये कीर्ती वाढते. नियमाचं जीवन जर नसलं तर कोणी विचारत सुद्धा. आता समजा मी वारकरी असल्यावर मी कमीत कमी एकदा तरी पंढरपूरला वारकरी गेले पाहिजे, आपण इकडे कीर्तन केले पाहिजे. मी कमीत कमी दिवसातून एकदा तरी गंध, मी शेंडी तरी ठेवली, मी गळ्यात माळा तरी घातली पाहिजे. पण बराच काय संध्याकाळ झाली, आठवण आली, तोंडाला सुटलं पाणी. एकाला काय सांगितलं, म्हणजे भाऊ ही माळ टाकली ना, या माळेच्या आत दारू जायला नको. आता ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी कीर्तन होतं ना, अख्खं गाव बस स्टँडवरच माल भेटाले, महाराज तुमनं गिराईक बिगडी. कसं काय बिगडी गे म्हणे, त्यांनी संध्याकाळ तुम्ही गेल्यानंतर लगेच चालू पडून गेला. त्याच्याजवळ गेलो आम्ही, म्हटलं अरे तुला काय सांगितलं होतं, माळ टाकायच्या आत, हिच्या आत दारू जायला. तो म्हणे, महाराज मी तुमचा नियम तंत पाळतो, मी अशी नाकाच्या वरती काढतो आणि मग मी पितो. महाराज ना बापने नको. नियमानं जे जीवन असतं, हे बा प्रत्येक गोष्टीला नियम आहे गड्या. थोडस उसकडू का, कीर्तनाला सुद्धा नियम.
आहे का नाही? आहे का नाही? कीर्तनाला सुद्धा जर मी जीन्स पॅन्टवर कीर्तन काय चालेल का? याच्या पुढे सांगू का, 11 ते 5चा जो शो आहे ना त्याला सुद्धा नियम नाही समजलं तुम्हाला? वय नाही अजून झालं. प्रत्येक गोष्टीला नियम आहे का नाही? संसार करत असताना सुद्धा नियम आहे का नाही? शेतकरी ताई प्रत्येक गोष्टीला नियम आहे. मला हे समजवायचंय तुम्हाला. जगातल्या अशी कोणतीच गोष्टी नाही की तिला नियम नाही. आणि नियमाची चाकोरी आहे ना कोणी बनवली माहितीये का? चला भागवतात. अज्ञान ध्वांतो विद्वांस कोटी सूर्य समप्रभ सुता काही मम कर्ण रसायन. भागवत म्हणतं ही चाकोरी संतांनी बनवलेली आहे आणि या संतांच्या चाकोरीमध्ये तुम्ही आणि मी जगतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवान हा आपल्या जीवनात कळतोय किंवा मिळतोय. संत संगतीचा परिणाम आहे. म्हणून गड्या नियम असला पाहिजे. मग कोणकोणते नियम आहे पटकन सांगतो. गीतेमध्ये चला. गीतेमध्ये जायचं म्हणजे आपल्याला काही गीता नाही पाहिजे फक्त थोडीशी, कारण पुराव्याशिवाय मजा नसते. कीर्तन जर असलं तर पुराव्याशिवाय मजा नाही. पहिलं पहा 17वा अध्याय 14वा श्लोक. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जम ब्रह्मचार्य मैनसाच शारीराम तपोचते. पहिली, माणसाने जर देवाची प्राप्ती करायची असेल तर घरातल्या देवांची पूजा ही केली पाहिजे. करतात का तुम्ही घरातल्या देवांची पूजा? नाहीतर तुम्ही ते तांब्याभर पाणी टाकले महादेव मंदिर मा आणि घरना महादेव बिगर चहा मरी जास. देवाची पूजा ही केली पाहिजे माणसाने. ते आताही सांगू का, पहिली पूजा ही कमीत कमी माणसानं करावी. वेळ जर नसला माऊली तर हाय हॅलो बोलो कंबर में डालो एवढं जरी केलं तरी चालेल, पण पहिली पूजा ही माणसानंच करावी. कारण नियम असा आहे, पुरुष प्रधान संस्कृती आपली असल्या कारणाने आपल्या घरातला पहिल्या देवाला दर्शनाचा योग हा आपला आहे. देव पूजा केली पाहिजे. पण सध्या काय आहे, हिवाळा दिन चाल राहणार. बराच लोक असं वाटत थंडी मग मी 2 दिवस आंघोळ करत नाही, देवनी 3 दिवस नाही केलं काय बरं. आणि एक जण नाही 3 दिन देव काढात. देव चोळता 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 विचार करत तेवढा मग कुत्र गल्ली मा भुकायला लागलं आणि ते दरवाजावर जिपकाडी उभं राहिला. यांनी मागला पुढला विचारच काय. आणि देव धोता धोता हात मधला तो लंगड्या देव मारी फेकत. देव पूजा करणे म्हणजे काय? देव नमः न म्हणजे अंतकरणातून भाव हा प्रविष्ट करणे. वाकणं हे ते आयुर्विद्या यशम बलम. पाया पडल्यानंतर या 4 गोष्टी वाढतात. आयु, विद्या, यश आणि बल. या गोष्टी वाढतात म्हणून नमस्कार केला पाहिजे. देव द्विज. द्विज म्हणजे काय? ज्याचे 2 जन्म झालेले असतात. थोडक्यात ब्राह्मण किंवा वारकरी. वारकऱ्याने जर माळ घातली तो सुद्धा द्विज असतो. त्याची जरी सेवा केली तरी सुद्धा देव भेटतो. देव द्विज गुरु. गुरु अनेक प्रकार आहे. गुरु अनेक जरी भेटले पण सद्गुरु जीवनात एकच करा. शर्ट कापड बदल्यासारखे गुरु बदलू नका, एवढं ध्यानात ठेवा. उद्धार होणार नाही, लिहून ठेवा कोपऱ्यात. एकच गुरु, एकच. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. नाही तर लोक जर शर्ट बदलतात ना तसं गुरु बदलतो. एक म्हणे महाराज, एक अशी म्हातारी आली म्हणे महाराज मला माळ टाकून द्या. म्हणतो आजी आतापर्यंत गुरु नाही केला का? म्हणे महाराज मी जेव्हा 16 वर्षाचे होते तेव्हा आमच्या वडिलांबरोबर त्र्यंबकला गेले तेव्हा माळ घातली होती. पण 2-4 वर्ष झाले तिकडून पत्र आलं गुरु तो येलकोट जय म्हणला. गुरु तो निकाल पडे. मग 20 वर्ष वय झालं माझं, आता बिगर गुरुचं कसं करायचं? मग शेवटी पंढरपूरला गेले आणि एक बाबा गुरु केले. पण तेही 10 वर्षात असे करता करता 5 गुरु बदलले. आता वय माझं कमी झालं पण तू ना बरं वय तुला गुरु करा म्हणता. आजी 2-4 वर्ष जगू देव मला, कारण तू ना गुरु जाऊ का मी येलकोट जाऊ. गुरु याचा अर्थ काय? गुरु हे तत्व आहे. एक ओबी सांगतो, मला फक्त अर्थ विचारू नका. अर्थ फार खराब आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. गुरुची सेवा केली पाहिजे, त्या तत्वाला ओळखलं पाहिजे. जर नाही ओळखलं तर पाप लागतं. अध्याय 16वा. जैसे आपली जननी. जननी माने माता. वा वा. जैसे आपली जननी नग्न दावेले जनी तीर्थाचे पत्नी कारण होय. कळतं तुम्हाला? याची काय अज्ञान नाही. विडाला विडाला विडाला. म्हणून ऐका, देव द्विज गुरु प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे आई वडील. आई वडिलाची सेवा करावं लागतं. आता आई वडील सांगायचे नाही. एक वाक्य सांगतो, तुम्ही देवाला शोधता शोधता आयुष्य तुमचं खतम होईल पण देव मिळेल याची गॅरंटी नाही. अजून एक, देवळातल्या देवाला जर घरी आणायचं असेल तर घरातल्या देवाला जर तुम्ही वरती बसून त्यांची जर सेवा करत असाल तर देवळातला देव सुद्धा आपल्या पाठीमागे येत असतो. पुंडलिके काय केले ते हे परब्रह्म उभे केले. मग महाराज आम्ही सेवा करत नाही असं वाटतं का तुम्हाला? अहो सध्या सुनबाई म्हणते आई, कारण सासू आता राहिल्या, आता काय
आई कोणाची माहित नाही, पण आई आई पाय दाबून देऊ, आई हात दाबून देऊ, आई गळा नको नको गळा नका दाबा, जन्म ठेवा. सेवा भरपूर करतो, पण किती दिवस? मी सुद्धा सेवा करतो, तुम्ही सुद्धा सेवा करतात, पण किती दिवस? एकदा का पिवळ्या तांदळाचा झटका बसला, आता माझी सटकली. त्याच्या अगोदर आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाधार. आई बठ पाठ येत ना, आई बठ पाठ आहे तुमचं, पण एक किती दिवस? आई टिफिन देईल, आई असं कर, आई तसं कर, आई तुझी अशी सेवा करेन, मी नोकरी लागलो का तुला बंगली आणून देईन. पण किती दिवस माऊली? जोपर्यंत येत नाही बाई तोपर्यंत घरात आई. एकदा का आली बाई, मग सासू सासरे माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, अरे वेगळं निघाल्यावर किती असतो त्यांचा आधार. बायको जयंतीनं म्हणल्या, जयंतीनं म्हणल्या, कोपरामा म्हणल्या, आठ नका म्हणा, आठ दांगडो येते बरं. सध्या अवघड काम आहे, टप्प्याला देत लोक, फक्त चूक पाहिजे. जा तिकडे. सेवा करतो आपण. एक गोष्ट सांगतो, मला एक जण म्हणजे महाराज बोलणं सोपं आहे तुमचं, तुम्ही 2 तास काय 4 घंटे बोला राईवर, तुमचं काम असते, आणि ज्याला सांभाळावं लागतं ना, कुठे आहे बरोबर आहे का नाही? जरा हा मरणार नाही, खरं आहे ना, हे ज्याला सांभाळणं पडस ना त्याला समजस. एक माणूस मला भेटला, म्हणे महाराज अहो ड्युटी संपल्यानंतर घरी जावं असं मला बिलकुल वाटत नाही. म्हणे का? इकडे बाई ओढस, तिकडे माई ओढस, सांगा मी काय करू, काही समजत नाही. त्याला म्हटलं काहीच करू नको, मला एकदा घरी घेऊन चाल. घरी गेलो, त्या आजीने असं वाकल्या नजरेने पाहिलं, म्हणजे बापरे बॉम्ब फुटी काय. आजीला म्हटलं आजी बरं आहे ना? आजी म्हणे तुला काय पोपट सारखं बोलाले, डोंगरचा आहेस आखा गाव देखत, आटलं पाहिजे ते कोण देखाय? म्हणतो बरोबर आहे आजी, तू बरोबर आहे. म्हणतो आजी काय बरं आहे का? काय दांगडो घालत? म्हणे रानम्या मीच दांगडो घालत का? म्हटलं आजी तसं नाहीये, नेमकं पाणी कुठं मुरतंय? म्हणे भाऊ जेव्हा मी संसार करू तेव्हा 1 किलो तेल 15 दिवस जाय म्हणे, आणि 6वी जशी उनी 15 दिन मा 5 किलो तेल लागतच म्हणे तिला. म्हणतो पाणी आठे मुराय. म्हणतो आजी तू रिटायरमेंट घेतलंय ना, एकदा तू राजीनामा देऊन टाकलाय ना, मग कशाला डोके त्या ठिकाणी घालती? अगं मला सांग, जेव्हा तू संसार करायची तेव्हा तुझ्या माणसाला पगार किती होता? म्हणे 500 रुपये महिना. आता तुझ्या पोराला किती आहे? म्हणे 60,000 रुपये महिना. मग तुम्ही ती सुनबाई त्या ठिकाणी दररोज भज्या करो का आंघोळ करू, तुला काय लेन देणं? तू एकच सांग, तू बी भज्या काढ आणि माले बी दे. एकदा रिटायरमेंट घेतलंय ना, सांगून दिलं ना तुम्ही सुनबाईला खिचडी कर, मग ते तोडणे घाला ना, तिथलं तेल टाक आणि तिथला मसाला टाका, उतरी देत मग कुकर मा कंबरीतलं शे का गुडगा इथलं शे तेल. मला सांगा, एकच काम करा ना, राम भजो तुम राम भजो. आपल्याकडून होत नाही, कारण ते आपण कष्ट केले असतं म्हणून होत नाही. पण माझं असं मत आहे, सोडा 15व्या अध्यायातला पहिला श्लोक, ऊर्ध्व मूलमद शाक मश्वत्तम प्राहुरव्यम छंदांश यस्य पर्णानि यस्तमेधस वेदवीत. ज्यानं संसार जाणला त्याला वेदवीत म्हणतात. आता वेदवीत हे विशेषण कोणाला माहिती का? जो वेद संपन्न असतो किंवा वेदशास्त्र संपन्न असतो त्याला वेदवीत म्हणतात. मग आता आपण संसारामध्ये संपन्न आहे का? आपण संसार, आता मला सांगा तुम्ही किती संसार केला असेल, मी जरी केला असेल ना, तरी आपण संसारात निपुण नाहीच. आपला संसार कुठपर्यंत? एक भारुडे हैराणीत म्हणतो, कोण लिहिल नाही त्या, फक्त ध्यानात ठेवू नका. आई बाई म्हणी हाऊ पोऱ्या म्हणा, नको म्हणू तू असले म्हणा, दग दग जळी जाई हाऊ मसीना बदला तुला, दग दग जळी जाई हाऊ मसीना बदला तुला. राम नाम बोले रे मानवा, राम नाम बोले रे मानवा, दो दिन ना पाहुना, दो दिन ना पाहुना, दग दग जळी जाई हाऊ मसीना बदला तुला, दग दग जळी जाई हाऊ मसीना बदला तुला.
परमार्थ कळत नाही. सगळ्याला कळत नाही असं नाही, बहुतांश आपल्याला सुद्धा कळत नाही. जरी मी कीर्तन करतोय पोपटासारखा तरी परमार्थ कळला असता तर दुरोनी आलो मी ग, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते ह्याची कारण. अवघड आहे ते. चला आता सोपं सांगतो मला. आमच्या 40 गावला काय झालं, एक नवीन जोड फाला राहिले. 2-3 महिने बरं होतं त्यांचं. 2-3 महिन्यानंतर काय पाणी मुरणं काय नाही, दररोज दांगडो. आता सकाळी असं मी रात्री गेलो होतो, सकाळी लवकर त्यांचा दांगडो चालू झाला. जोराचा रडाचा आवाज, जोरात. आता रडण्याचा आवाज म्हणजे तो काही बाईचा नव्हता, तो माणसाचा होता. हे जोरात रडतो. आमच्या बाईने उठवलं, म्हणे महाराज जा हो जरा, काय आहे तो माणूस काय रडतोय. म्हटलं माणूस का बरं रडीन, रडानं काम बाई ना, माणूस रडतोय म्हणे. गेल्यानंतर म्हणतो का रे मर्दासारखा मर्दो को दर्द नाही होता तू रोताय. तो म्हणे महाराज तुमनं बरे 20 गाव 30 गाव भिकारीले 40 गाव, आमना दररोज 30 तिकीट आणि तोच खेळशे म्हणे, काय सांगू. म्हटलं झालं काय, म्हणे 3 महिने झाले लग्नाला, नवीन तर इतकं छान होतं, बस मी तिरले चान तोड लावूंगा, ढेपणं पोतं काय कधी उचलायनं नाही म्हणे. पण योगायोगानं मला नंतर कळालं की हिचा स्वभाव कसा आहे. म्हटलं मग, म्हणे जर मी तिचं नाही ऐकलं, तिच्या हातात जे सापडतं ती तेच मारून फेकते म्हणे. म्हटलं मग आजपर्यंत काय खाल्लं. म्हणे कधी वाटी खाल्ली, कधी कणकेचा गोळा खाल्ला, कधी झाडू खाल्ला, कधी छोट्या मोठ्या वस्तू खाल्ल्या. म्हणतो मग आज काय खाल्लं. डबा करत होती, शनिवार होता ना आज, आणि ते शेंगदाणे कुटत होती म्हणे. नेमकी लाईट चालली की हातमा मुसई होती म्हणे, मुसई. मागचा पुढचं तिने एकच सांगितलं, आज शनिवार आहे ना, आज एक काम करू, हाफ डे टाका, आपण पुष्पा पाहायला जाऊ. झुकेगा नाही सांग, पुष्पा. मी एवढंच म्हणलो उद्या सुट्टी आहे, रविवारी उद्या जाऊ. तिने विचारच केला नाही म्हणे, महाराज डायरेक्ट तोंडातच टाकून दिला म्हणे. पुढचे 2 पडले, साठवलं होतं 2-3 महिन्यापासून. आता माऊली तुम्हीच सांगा मी काय. त्याला म्हटलं काहीच करू नको, मोबाईल काढ. तो म्हणे पोलीस नाही रे, पोलीस काय आले. मग ज्या कंपनीचं प्रोडक्शन आहे ना, त्या कंपनीच्या मालकाला फोन लावू. काढला फोन. हॅलो मामा, ओ मामा, मी तुमचं काय गोडं मारलं होतं, तुम्ही मला असं फळ दिलं मामा. मी तुमचा कोणता केळीचा बाग कापला होता मामा, तुम्ही मला असे फळ दिलं मामा. तिकडून मामा डबल रडी सांगे, जावाई सण करा ओ जावाई सण. तुम्ही फक्त फळ सांभाळतात, 20 वरीत जाय ना झाड. मी एक दो अभी सांगून जातो आता. हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला, एक आया नाकवाला वो बन गया उनका. हा एक फॉर्म्युला सांगू का तुम्हाला मी. एक फॉर्म्युला, इथून घरी गेलात का पुरुषांसाठी, घरी गेल्यावर आपल्या बायको जवळ जा आणि तिला हात जोडून सांगा, देख मी ना ते 40 गावकांना कीर्तन ऐकेले, मला असं वाटस जाळोनी संसार किंवा संसाराच्या नावी. फक्त एवढं प्रमाण म्हणता कडा कर, फक्त एवढं प्रमाण म्हणणं, म्हणजे चाल लावून म्हणून नाही सांगत मी. इथं आपण भरपूर म्हणतो संसाराच्या नावी, तटे नाही म्हणताय, तटे नाही. तटे जर म्हणणं लाटणच काढलंय ती काय म्हणणार आहे. कारण हे प्रमाण म्हणायला हिम्मत लागते, हिम्मत. बाबा मी विनोद नाही सांगत, हिम्मत लागते, हिम्मत. आहे बा तुकाराम महाराज एक प्रमाण आहे, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आपण याच्यातून वजा आहे का मिथून महाराज, आपण बी त्याच्यात का नाही. आणि त्यानं म्हणते ना, या बाया ऐकतीत नाही. या बाईंचं एक वाक्य आहे, कोणतं वाक्य, मी वती म्हणून. चालू आहे नाही तुमले अनुभव नाही अजून, चालू आहे नाही म्हणतात त्या. मी वती म्हणून तुला ठिकाणा लागणार आणि तो होतं काय तुम कर्मा. खरं सांगतो महिला मंडळ, तुमच्या हातात सगळं काही आहे. खरं सांगतो काही करू शकतात. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकच काम करा. आपल्या आबा जर तुम्हाला भात पाहायचा असेल, शिजला आहे का नाही, तर खालून कोरून एक भात पाहावा लागतो. बरोबर आहे का. खालून कोरून एक भात पाहावा लागतो. बरोबर आहे ना. आज म्हणा ना तुम्ही आखो पठा, अरे एक शीत जरी पाहिलं तरी भात शिजलाय. अंगणावरून समजतं घर कसं आहे. म्हणून गड्याओ ऐका, आपल्या सासू सासऱ्यांची शेवटच्या श्वासापर्यंत जर तुम्ही सेवा केली, तुमच्या जीवनात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. हे पक्क ध्यानात ठेवा. बा शिव्या देऊ द्या,
कदाचित हात उचलू द्या, उचलणार नाही. आता सध्या मॉडर्न जे सासरे ना ते सध्या त्या डोक्यावर जरा भानात आहे, थोडा मागला होता, थोडा येडा होता, जाऊ दे त्यांना सोडा तुम्ही. पण आताचे पण कितीही काही जरी झालं, आहे पहा, ज्या वडिलांनी आपल्या हातावर आपल्याला सांभाळलं, तर हाताचा पाळणा केला, हाडाचा काढा केला, रक्ताचं पाणी केलं, बनेन फाटला असेल त्याचा तर तो बनेन नंतर आणला, पण आपले कपडे आणले, आपलं बुक आणलं, आपली नोटबुक आणली, आपलं वही आणले असेल, पेन आणले असेल, काय सूज आणले, सगळे आणलं असेल. ओली जागा आपण केली, ओल्या जागेवर ते झोपले, चांगल्या जागेवर आपल्याला झोपवलं. मग जेवढं त्यांनी सहन केलं आजोबा, तेवढं मुलगा सहन करू शकतो का? तर याचं उत्तर आहे, आपण सहन करू शकत नाही. म्हणून आपण रागाच्या भरात किंवा नकळत काही वाक्य बोलून टाकतो. कोणतं? सगळ्यात पहिलं वाक्य आहे की तुम्हाला काही अक्कल. यंग जनरेशन, थोडं क्वालिफिकेशन झालं म्हणजे आज समजू नका की आपण आपल्या बापापेक्षा जास्त शिकलो असं. त्याच्या जीवनामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. आपलं कितलं आहे? 12वी 13वी FYB ते बी आखो. जीवनात प्रदीर्घ अनुभव आहे. म्हणून फक्त एकच वाक्य सांगतो की त्यांची सेवा करा, बाकी काहीच अंतःकरणामध्ये आपल्या मुलाच्या सद्भावना असतात किंवा मुलाच्या विषयी चांगल्या हिताच्या भावना असतात. चांगलं हो प्रत्येक आईवडिलाचं असतं. म्हणून खरं सांगा, आईवडिलाची सेवा करा. देव सुद्धा पाठीमागे येतो. म्हणून देव द्विज गुरु प्राद्यम पूजनम शौचमार्जम ब्रह्मचार्य महिंसाचे शाराम पोचते. दुसरं अनुद्वेगक्रम वाक्य सत्यम प्रिय हितम चेत, म्हणजे भगवंताचं नामचिंतन मुखाने करा. आता याच्याबरोबर काही बोलायचं नाही, पहिल्या दिवशी नामपर झालंय म्हणून आता काही बोलत नाही. तिसरं मनप्रसाद सौम्य तो मौन मात्मे निग्रम भाव सिद्धिरिते तपो मान समुच्चमे. मानसिक नियम. मानसिक नियम म्हणजे मनाला देवाच्या चरणी लावा. लागतं का? लागत नाही गड्या. आपण देहानं परमार्थ करतो, पण मनानं परमार्थ आपला होत नाही होत. खरं सांगतो, मला मनानं परमार्थ आमचा सुद्धा होत नाही कदाचित. मनानं परमार्थ ज्या दिवशी होईल समजावं की आपण परमार्थामध्ये यशस्वी झालोय. मन अर्पण करा. मन मन महाराज होत नाही ना ते. आणि मनाचा स्वभाव आहे नाशवान स्वभाव आहे. मनाला चांगल्या गोष्टी आवडत नाही. मनाला चांगल्या गोष्टी आवडत. हे लहान लहान पोरं आहे ना, याला लिहून द्या पुढं. सुंदर ते ध्यान उभे विठीवरील करकटावरी ठेवून या. पाठ करतील काय? आणि त्याच्या मागे लिहून द्या पाखरा. पुढे म्हणा ना ते मना पुढे काय पाठ करते रे? पाखरा सुंदर द्या. यांचा द्या तुम्ही लिहा. सुंदर माझे जाते ग. आणि त्याच्या बॅक साईडला लिहा नवरदेवना बाप घोडे उन्हा, दोन्ना बावना काढत उन्हा, चारना बावना बुडावत उन्हा. काय पाठ करणार तुम्ही? माणसाच्या मनाची क्वालिटी अशी, मनाला चांगल्या गोष्टी आवडत नाही. जेवढं पिक्चरचं गाणं लवकर पाठ होतं तेवढा अभंग पाठ होत नाही. मनाचा स्वभाव आहे चंचल आहे. आणि मनात जर एकदा गोष्ट बसली, वाईट गोष्ट लवकर असतात का नाही? सवय पडली मनाला. आम्ही आमच्या संस्थेमध्ये 2 पोरं आले होते, त्यांना विचारा. हे पोर जेव्हा नवीन आले ना जूनमध्ये, तर करमत नव्हतं पोरांना, खरंच करमत नाही. मग आमचे एक महाराज जयदेव महाराज आणि आम्ही बॅट बॉल आणला आणि त्यांच्याबरोबर आम्ही खेळायला लागलो. चला आपलं वजन कमी होईल. खेळता 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 पूर्ण दिवसभर पोरं खेळायचे. नंतर विचारायचं अचानक विचार. पूर्ण दिवसभर पोरं खेळायचे आणि खेळल्यानंतर रात्री झोपले का काही झोपमा सांगित, बाबा छक्का. महाराज म्हणतात ते, बाबा चौका. झोपमा. मनाचा स्वभाव अतिशय बिकट आहे. मनाला चांगल्या गोष्टी आवडतात का भाऊ? माऊली आवडत. माशी आहे ना, माशी सगळ्या ठिकाणी बसते.
जिलेबी बसा, काही बी असू द्या गोड बसा, गावाच्या बाहेर घाण बसा बसा. माशीला माहिती पण विस्तव आता नका बसा का, तिला माहिती तिथं बसल्यावर उठता येईल पण विस्तावर बसली दावा ना कीर्तन कर जा म्हणला पडीन. तसं माशी सारखं आपल्या मनाचं आहे. सगळ्या ठिकाणी मन लागतं, सगळ्या ठिकाणी, पण कीर्तनात येऊन सुद्धा कदाचित मन बाहेर भटकतं. हा, मन चंचल चपळ जाता येताना लगे वेळ. म्हणून या मनाला काय करावं लागेल, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. पाक गेला सीन गेला अवघा झाला, हा येणे सोसे मन झाले आवबरी परत मगारी. म्हणून त्या मनाला पारमार्थिक या ठिकाणी मागणी मागत असताना देवाला साकडं घालतात की माझं मन तुमच्या कंजूसपणा करतात. बा दिवसभर काम करायला जेवढी एनर्जी लागती तेवढी कीर्तनात गायन आणि पखवाज वाजायला लागते. ध्यानात ठेवा, अवघड आहे म्हणून ऐका. सुंदर आहे, अतिशय उंच प्रमाण म्हटलं. देवा माझे मन लागो तुझ्या, विनंती करतात, प्रार्थना करतात, मागणी मागतात की माझं मन तुमच्या चरणाशी. मला सांगा, एक वाक्य सांगतो. तुम्ही अनेक दिवसापासून कीर्तन ऐकतात, चांगल्या चांगल्या विद्वान नाही विनोदी लोकांचं कीर्तन ऐकतात, विनोदी लोकांचं. आता मला सांगा, कधी तुम्ही देवाच्या देवळात गेल्यानंतर सांगितलं का, देवा ओ देवा माझं मन संसारात इतकं चांगलं रमतं पण तुझ्या चरणी का बरं रमत नाही रे? सांगितलं कधी? बरं जाऊ द्या. देवळात गेल्यानंतर कधी देवासाठी 2 आसू पाडले का? देवा काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंग जुरत. रडलात का? तुम्ही म्हणाल महाराज रडना पडच. शेजारच्या पाजारच्या आपतिष्ट नातेवाईक मित्र धनगोत यांच्यासाठी तर आहे हा. ओ मा मग देवासाठी नाही रडतात आपल्याला, रडावं लागेल. जर परंपरा सांगायला बसलो देवासाठी रडणाऱ्यांची तर
तुम्ही भागवत ऐकलं ना, अनेक कथा देवासाठी रडणाऱ्यांची आहे. हा, सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. मला कधी कधी तुम्ही जैन मुनी पाहतात का, जैन मुनी रस्त्यावर, जैन मुनी, खरंच हेवा वाटतो. हेवा असं वाटतं की आपण त्यांच्या समोर, मनानं आधी प्रामाणिकपणानं सांगतो मी, प्रामाणिकपणानं असं वाटतं आपण त्यांच्या समोर एक छोटाशा रेतचा किंवा वाळूचा खडा सुद्धा नाही. आपण काय त्याग असतो मला. हा, आपल्या जीवनात काहीच नाही. सप्ताहाले जर गया ना, घरून 4दा फोन, पड गया, लवकर या. खोटं नाही, त्यागच त्याग, त्यागमय जीवन. कबीर सांगतात ना, सच्चा त्याग कबीर का जो मन से दिया. म्हणून जरा ऐका, देवाजवळ सांगावं लागेल, संसार व्यसनी पडू नये दी. संसार हे व्यसन आहे, आणि व्यसन जर एकदा लागलं तर व्यसन सुटत नाही. सुटतं का व्यसन? भय वाटे पर न सुटे हा संसार. म्हणून हे व्यसन सुटणार नाही. पण एक काम करा, संसार नाहीच. पूर्वी दृष्टांत सांगायचे बा, 2-4 पोरं खेळत होते मारुतीच्या पारावर. 2-3 पोरं मागे लपेल होते, आणि एक पोरं थोडं आगूनगार होतं, आगं होतं. त्या पोरानं पाहिलं, बाप बाप बाप, एवढा मोठा हनुमान. त्यानं पाहिलं, काय मोठं तोंड, आणि काय मोठे त्याचे कान, आणि पाहता पाहता मोठे डोळे, आणि त्याचं शरीर पाहता पाहता त्याची बेंबी एवढी मोठी, आणि त्या बेंबीत बोट घालून दिला. बेंबीत बोट घातला, आणि त्या बेंबीत अगोदर विच्चू काका बसेल होता. विच्चू काकाने सांगितलं, या या मंडळी, राम राम. मारला ठाका. ठाका मारल्याबरोबर ज्याच्या बोटाला ठाका लागला, त्यानं आरोळी मारली. शेजारचा म्हणतो, का रे काय झालं? आता यानं कॅसेट पलटवली. म्हणे गार गार लागलं, थंड थंड लागलं, थंड थंड. दुसरा म्हणे, खरं मी बी बोट घालू का? लवकर घाल, लवकर घाल. दुसऱ्यानं बोट घातला. आता त्याला काय गुदगिल्या पडतील का? त्याला बी तेच ठाका दिला. म्हणे, का रे मूर्ख, तिथं विंचू बसलाय. पहिला म्हणतो दुसऱ्याला, बोंबा मारू नको. तो तिसरा बोट घाली रे, घालू दे रे त्याला. काय एक वाक्य विचारू का? माफी मागून बोलतो सगळ्यांची. जर आपल्या बापाने आपले सांगितलं असतं असं बसून, भाऊ पडू नको बरं, येऊन सोपं नाही बरं, नाक मुक गळू लागले, लाळ आणि शेंबू स्वाना परी गती झाली, अवघी करते हाड हाड. सांगितलं असतं. आळंदीहून येल्या, आळंदीत एकदम कोर पाटी असते, पाटी. असं वाटतं किती साधक व्हावं, भंडाऱ्यावर जावं, फक्त पारायणच करत बसावं. पण आळंदी सोडली, घरी आला, आपल्या पाचोऱ्या तालुक्याचा वारा लागला. मग सांगतो आपण पप्पाले, कधी करशीन लग्न माझं तुझं ठाव रे पप्पा. आपण पप्पाला सांगतो. आणि एकदा झालं का बस चालू झाला. मग वेळ भेटत नाही. प्रामाणिक मनानं सांगा, प्रामाणिक मनानं. कीर्तन जाऊ द्या तिकडे. आपण परमार्थ किती करतो आपल्या मनाला विचारा. मी जरी पोपटासारखा बोलतो ना, तुम्हाला असं वाटत असेल, बाप 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 इतके पोरं शिकवतात, काय काकडा घेत असतील, काय हरिपाठ घेत असतील, काय देव चोळत असतील, हे तुमले वाटस. पण मेरा मन दर्पण आपलं मन, आपलं मनच आरसा आहे. दुसऱ्याला विचारू नका. दुसऱ्याने चांगलं बा, एक वाक्य सांगतो, एकच वाक्य एवढं घरी घेऊन जा. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ करू नका. लोकांनी चांगल्याला सुद्धा चांगलं म्हटलं नाही, वांगल्याला सुद्धा वांगलं म्हटलं. नालायक लोकांना सुद्धा चांगले म्हणणारे लोक जगात आज आहेत. फेसबुक वापरता ना, फक्त असे ते खाली कमेंट वाचत जा, तुमच्या डोक्यात बसेल. मग चांगल्याला सुद्धा नालायक म्हणणारे लोक आहेत, आणि नालायक वागणाऱ्या लोकांना सुद्धा चांगले म्हणणारे लोक आज आहेत. म्हणून 3 लोकांच्या किंवा 3 पदार्थांच्या दृष्टीत आपण चांगलं झालं पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा फक्त. आता हे शास्त्र आहे. पहिलं, देवाच्या दृष्टीने आपण चांगलं राहिलं पाहिजे, देवाच्या दृष्टीने. दुसरं, शास्त्राच्या दृष्टीने आपण चांगलं राहिलं पाहिजे. आणि तिसरं, संतांच्या दृष्टीने आपण चांगलं राहिलं पाहिजे. या तिघांनी चांगलं म्हणावं, बाकी लोकांचा विचार करू नका. लोक ऐका, लोक उच्च कोटीच्या परमार्थिक माणसाला पागल म्हणतात. एक वाक्य सांगू का? तेवढं घरी घेऊन जा. परमार्थात पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. झाली बया मी वेडी दरबार गुरुचा, झाली वेडी दरबार गुरुचा,
गोळ्या संपल्या, येरवड्याच्या दवाखान्याला फोन लावा. हे वस्तुस्थिती आहे. तुम्हाला पटलं तरी बघा आणि नाही पटलं तरी मी खरं सांगणार आहे. वेडा झाल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, आणि परमार्थात वेडा झाला तर परमार्थ उच्च कोटीला. तुकाराम महाराज प्रमाणे वेडा झालो वेडियाच्या गावा, हे म्हणतील वेडियाच्या गावा, हे प्रमाण आहे तिथलं. तुम्हाला नाही म्हणत बरं का मी. तुम्ही म्हणाल वेडियाच्या, तसं काही नाही. तुकोबराचं खरंच प्रमाण आहे. वेड व्हावं लागतं, वेड म्हणून ऐका, फार महत्वाचं आहे. संसारामध्ये सुद्धा संसार आपला सुटत नाही, आणि सोडू बी नका गड्यावर. भय वाटे पर न सुटे हा संसार. संसारात राहून परमार्थ करावा लागतो. एक वाक्य सांगतो अजून, पकड, शास्त्रच आहे, मी शास्त्राच्या विरोधात बोलत नाही. संसारिक माणसाला कधीच देव भेटत नाही. संजय बाबा ध्यानात ठेवा. तुम्ही कोणाला विचारा, विद्वान माणसाला विचारा, वाटलं खोटा असेल आपलं. संसारिक माणसाला कधीच देव भेटत नाही. मग तुम्ही म्हणाल हे सप्ताह बिप्ता कीर्तन फिरतन, याचं उत्तर आहे, संसारिक माणसाला डायरेक्ट देव जर भेटला तर मग आपल्याला बोला. कारण तू संसारिक म्हणजे फक्त लग्न झालेला संसारिक असतो असं नाही बरं का. संसारिकाची व्याख्या अजून आहे. ज्यांच्या मनामध्ये संसार आहे त्याला संसारिक म्हणतात. लक्षात ठेवा. दान करताना सुद्धा आपण संसार आपल्या सोबत ठेवतो. मग देव भेटतो कसा? ही वायर आहे, वायर. या वायरमध्ये करंट असतं का? नाही ना, असतं का? ज्या वायरीत करंट आहे, जर मी ती वायर पकडली तर मला गुदगुल्या. ज्या वायरीत करंट आहे ती जर मी पकडली तर मला झटका. पण तीच वायर मी पकडली आणि तुम्ही जर मला पकडलं तर तुम्हाला झटका लागाव. पकडे देखूत का आपण? नाही म्हणणार त्या. काय बोललो पुन्हा सांगतो. वायर म्हणजे देव, पकडणारा पहिला संत. जर मी वायर पकडली असेल आणि मला जर कोणी दुसऱ्याने पकडला असेल, त्याने वायर पकडली नाही, पण झटका हा तेवढ्याच पद्धतीने लागतो. केवढ्या? हाय बीपी, लो बीपी, आली गुचकी, एवढ्याच पद्धतीने लागतो. तसं ही वायर रूपी देव ज्या संतांनी पकडली आहे ना, देव डायरेक्ट तुम्हाला ही वायर मला सापडणार नाही, किंवा धरण्याची आपली हिंमत नाही. म्हणून एका वाक्यात, ज्यांनी वायर पकडली ना त्यांना पकडून द्या. संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना टायमावर गाडी वळवली. नाहीतर काही काही गाडी ओवाना, एक तर पुढे तरी वळाडले तर मागे तरी वळाडले, पण अतिशय टायमावर, अगदी परफेक्ट. संता विन प्राप्ती, संताशिवाय भेट देवाची होत. अनेक प्रमाण आहे, अनेक उदाहरण आहे, वेळ नाही आहे. ऐका, ज्या राजाच्या उपकारार्थ आपण तुम्ही या ठिकाणी बसलोय, या राजांच्या जीवनात सुद्धा संत संघ हा फार महत्वाचा आहे. संत संघ का करावा लागतो? ओ भाऊ ऐकले दर्शक, संत संघ का करावा लागतो? एका मिनिटात. खरंच तुम्हाला माहित नाहीये? खरं सांगतो, खरंच माहित नाही. संत संघ का? लोक म्हणतात आमनं बरं हो म्हणून संत संघ. बऱ्याचा आणि संताचा काही संबंध नाही. संत बरं होऊ देत नाही आणि संत मरू बी देत नाही. संत काय करतात?
रामायण. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. विवेक, सद्विचार, सद्विचार, चांगली बुद्धी या संत संगतीमध्ये येतात, म्हणून संत संग महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबारांची संगत लाभली, आईचे संस्कार, रामदास स्वामीचे काही संगत, म्हणून असं अलौकिक साम्राज्य निर्माण केलं. चंद्र सूर्य आहे, अरे तसं नाही, जोपर्यंत छत्रपतींचं नाव तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. जगाच्या पाठीवर कुठे बी जा, संत संगतीमुळे विवेक जागा असतो. विवेक. जीवनात 8 बायका होत्या. किती ऐकलंय का छत्रपतींचं चरित्र? 8 बायका असताना परक्याची सून ज्यावेळेस मूर्ख मावळ्यानं पकडून आणली, त्यावेळेस जर लग्न केलं असतं तर तुम्ही बोलला असता का? मी बोलला असतो. पण विवेक जागा होता, म्हणून एका वाक्यात संपूर्ण जग जिंकलं. आणि ज्याला पकडून आणलं त्या स्त्रीला, ती स्त्री सुद्धा अगदी प्रसन्न झाली. कसं प्रसन्न म्हणजे, ज्यावेळेस छत्रपतीने त्या स्त्रीकडे पाहिलं, एकच वाक्य उच्चारलं, अशीच जर आमची आई असती तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर राहिलो. बुरख्यात होती, बुरख्यात, बर का महिला मंडळ. आई थोडस ऐकी ठेवा. दुश्मन जरी असला ना, जर गुण चांगला असला ना, तर घ्यायला काही हरकत नाही गड्या, असं माझं मत आहे. तुम्ही सहमत असाल असं काही मत नाही माझं, पण माझं मत आहे. सध्या आपल्याकडे बरं आहे, पण सिटीमध्ये पदरानं राजीनामा देऊन टाकेल. सध्या पदरानं राजीनामा देऊन टाकेल. राजीनामा आहे बा. मुलांचे कपडे, जीन्स, टी शर्ट सध्या मुली वापरतात, मग पोरांची काही साडी नेसो का? बरं, ते अजून पोरांचे जे केस आहे ना, ते पोरांना काय कुठून आले काय माहिती, ती बुद्धी, ती केस वाढवतात. आता मारा लोकी वाढा लागतो, लिहिणं नाही देणं नाही, घर माड तेल इकत केसाला बट. आणि तुमचे केस कापायला लागले. आनंद नावाचा रामायण आहे, केस कापू नये असं म्हणतात. मला अधिकार नाही तेवढा सांगण्याचा, तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात म्हणून सांगत नाही, पण कापू नये एवढं खरं आहे. म्हणून जर ऐका गड्यावर, सध्या संस्कृती आपली बिघडत चालली आहे असं मला वाटतं. त्याला कारणीभूत आपणच आहे. आपणच जपायला बी कारणीभूत आहे, आणि ते उलगाडायला बी आपणच कारणीभूत आहे. म्हणून ऐका, छत्रपती शिवाजी महाराज सांगतो, जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर माझ्या वडिलांनी माझं नाव दत्तात्रय ठेवलं नसतं. मग काय ठेवलं असतं? काय ठेवलं असतं? हो सुलतान भाऊ, तुमनं काय ठेवलं असतं? हमीद, अब्दुल्ला, आमिर खान, समीर खान. चालतं पुढे खान. इकडे इकडे अनारकली कहा चली, मैं तो कीर्तन सुनने चली कहा चली. आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे शक्य नाही. आपण ऐकतो त्यांचे गुणगौरव ऐकतो तरी आपलं रक्त सळसळ करतं. एक वाक्य सांगतो, छत्रपतींचं चरित्र कमी ऐकलं तरी चालेल, खरा मानाचा मुजरा आपण त्यांच्या जयंतीला नाचतो. नाचू नये असं नाही, माझं स्पष्ट मत आहे. का छत्रपतींची जयंती असली ना, तर कीर्तन करू नका, भजन करू नका, आणि सप्ताह करू नका. डीजे लावा, बँड लावा, नाचा नाचा नाचा, इतकं नाचा, इतकं नाचा, घाम येईपर्यंत नाचा. का? कारण ते होते म्हणून आपण आहे. खरंच नाचलं पाहिजे, आदराने नाचलं पाहिजे. इतकं नाचा, इतकं नाचा माझ्या तरुण बांधानो, घाम येईपर्यंत नाचा. याच्या पुढे सांगू, पॅन्ट फाटेपर्यंत नाचा, पण नाचा. फक्त एकच अट आहे, फक्त शुद्धीवर नाचा गड्यावर, त्यांना बी आनंद होईल. नाहीतर ते अवघड आहे. जय भवानी, जय शिवाजी, थोडी पेवानी. नाही पसली तर बोटे एक गड्या एक वाक्य सांगतो, एवढं घरी घेऊन जा. ज्या दिवशी त्यांची मुद्रिका आपल्या बोटात असेल त्या दिवशी कोणाकडे असा वाकडा बोट करू नका. ज्या दिवशी त्यांच्या प्रतिमेचा टी शर्ट आपल्या गाडीवर जर नाव असेल, आपली गाडी आणि आपण बिअर बार समोर उभे राहणार नाही याची दक्षता घ्या. आणि ज्या दिवशी छत्रपती आपल्या डोक्यात बसले त्या दिवशी आपलीच काय, परक्याची जरी रोडावर चालताना दिसली तरी तिच्यात आपली आई आणि बहीण दिसली, समजावं खरा मानाचा मुद्रा आपला झाला. हा नाहीतर अवघड आहे. फक्त म्हणतो शिवजयंती पुरता आपण वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवराजाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवराजाची जयंती आली. स्वराज स्थापनेचा तिला बरा, स्वराज हाती घेऊन भगवानला सया दिवशी सिंगरी लावला, हाती घेऊन भगवानला
असं म्हणतो भाऊ, असं अंगमा रक्त राहत नाही, पण असा वाताडा आवाज. असे गाणे गाणे म्हणून असं नाही. चरित्र आपण ऐकलं पाहिजे, आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. पण छत्रपतींसारखं ज्या दिवशी आपण वागू ना गड्या, खरा मानाचा मोजरा त्याच दिवशी. मावळा मावळा काय आहे बा, एक वाक्य सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. आजच्या एकही मावळ्याला छत्रपती कळालेले नाहीत. एकही. कशावरून बोलतो माहिती का? पुरावा आपल्याजवळ. त्या काळी एक मावळा छत्रपतींबरोबर राहायचा. स्वराज्य स्थापन करत असताना ज्यानं सहकार्य केलं त्या मावळ्याला छत्रपती कळाले नाही, तर आपले काय कळतील? त्याला जर छत्रपती कळाले असते तर त्यानं छत्रपतींना बक्षीस म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून आणली असती का? आणली असती. म्हणजे याचा अर्थ छत्रपतीचं अंतकरण सोबत संगतीत राहून कळालं नाही. आपलं कधी कळील? म्हणून एकच वाक्य सांगा, एकच वाक्य सांग. शोधू कुटर धावू कसार, मीच स्वतःला पाहू कसार, या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजा रे, माझ्या शिवबार, माझ्या राजा रे, माझ्या शिवबार. संगत करावी तर चांगल्याचीच करावी. संतांच्या संगतीमध्ये अशा काही गोष्टी कळाल्या. तुम्हाला माहिती आहे का? लहानपणापासून रामायण वाचावं, महाभारत वाचावा, अफजल खान फाडला त्या ठिकाणी संदर्भ सुद्धा महाभारतातल्या भीमाच्या जीवनातला संदर्भ लागतो. शास्त्र फक्त वाचू नये, शास्त्र जीवनात कधी आणि कुठे वापरावं याचं सुद्धा डोकं पाहिजे. भागवत ऐकतो ना, भागवत ऐकून फायदा नाही, भागवत हे जगलं पाहिजे. भागवतात आपली जागा कुठे, आपली जागा कुठे आपण शोधलं पाहिजे. इतक्या कथा ऐकल्या तुम्ही, कोणत्या कथेत आपण फिट्ट बसतो हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण कोण नाही कळत, जाऊ द्या तिकडे. म्हणून संगत आपल्या जीवनात असली पाहिजे. ज्यांच्या जीवनात चांगली संगत त्यांच्या जीवनातला परमार्थ हा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा नामस्मरण संत संत समागमी. आमच्या जीवनात संत संग फार महत्वाचा आहे, म्हणून संत संग करा. बिनु सतसंग विवेक न होई सांगितलं ना. किंवा पतन उद्धार, संघाचा महिमा. माणसाच्या जीवनात मोठी लौकिकता भेटते ती संगतीत. 5 वारकऱ्यांच्या सोबत जर एक दारुड्या माणूस आला, लोक म्हणतात नाही तेच ना मारा सुधरीत जाई. पण 5 दारुड्या मा जर एक धोतरवाला गया माळकरी बिगडी गया, तो बोवास न काही खरं देऊ. हा संगतीचा परिणाम आहे. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. हे लहान पोरं इंग्लिश बोलावं म्हणून कोणत्या शाळेत टाकतो आपण? इंग्लिश मीडियम. हे जर 2-4 शिव्या शिकून आलं, किती मग शिकाडं पहिली मग. हा संगतीचा परिणाम आहे. आणि शिव्या आपोआप पाठ होतात. या वेदांतातल्या परिभाषा आहेत या, त्यांच्या. म्हणून गड्या
संगतीच्याच सगळ्या गोष्टी होतात, म्हणून संत संग करा. संत संग, ज्यांच्या जीवनात संत संग, आणि संत संग जर भटत नसेल तर कुठं संत संग भेटतो? पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम. संगत करा संगत. सध्या आज जर पाहिलं तर आज दादा निवृत्तीनाथ दादा यांचा समाधी सोहळा आहे की नाही. आज त्यांची एकादशी आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे की नाही. वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य सांगू का? फक्त गाड्या डेपोत जमा करू नका, नाही तर काय चांगलं सांगा लग्न का लोक चालले बो, तसं नको. वारकरी संप्रदायात 2 देवता फार महत्वाचे आहे. हा पूर्ण खेळ त्यांच्यातच होता. प्रमाण म्हणतो, तुम्ही बोला चला. आदिनाथ गुरु, आदी ना आदी गुरु शंकरा. आदी म्हणजे कोण? भगवान शंकर. पहिले हे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणा, आत्मज्ञान म्हणा, त्याला गुह्य ज्ञान म्हणा, काही म्हणा. इति गुह्यतमं शास्त्र मिदं मुक्त मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमानस्य कृतकृतस्य. हे जे गुह्य होतं ना, हे गुह्य आदिनाथ भगवंतांनी पार्वतीला सांगण्याचा प्रयत्न केला. पार्वतीने विचारलं होतं, ऐकलं ना? पार्वती म्हणते तुम्ही मरत नाही, मी का मरते? पार्वतीला सांगितलं ही राम नावाची कथा मी ऐकले, ही अमर कथा मी ऐकली, म्हणून तुला ही अमर कथा ऐकायची का? आणि अमर कथा सगळ्यांच्या डोक्याचा भाग. हे ध्यानात ठेवा. कीर्तन कोणी बी ऐकीन, पण अमर कथा कोणी ऐकाव नाही. कारण पार्वतीला झोप लाग गई ती, तो आपल्या पार्वत्या कथा. हे ध्यानात ठेवा. पार्वतीला झोप लागली होती महाराज, पार्वतीला. आणि तेच ज्ञान कोणी ऐकलं? आदिनाथ गुरु. पुढे मच्छिंद्र तयाचा. आता मच्छिंद्र कोण होते? मच्छिंद्र, चलो मच्छिंद्र गोरख काय एवढं पाठ आहे ना, नाथ. मच्छिंद्र नाथ हे विष्णूचे अवतार होते. कोणाचे अवतार होते? विष्णू. आता ऐका, पहिले कोणी ज्ञान दिलं? शंकर. घेतलं कोणी? विष्णू. मच्छिंद्राने बोध. आता गोरक्ष कोण होता माहिती का? पुन्हा भगवान शंकर. काय परंपरा आहे महाराज? परंपरा लागते, परंपरा. खानदान लागतं, खानदान. मी आटलं खानदान नाही सांगितलं, मी आटलं खानदान सांगितलं. आटलं खानदानाशिवाय मजा नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध. गोरक्ष पुन्हा कोण? गोरक्ष भगवान शंकर. हे ध्यानात ठेवा. मच्छिंद्राने बोध, गोरक्ष. आणि गोरक्षानी गहेनी प्रसादे. मच्छिंद्राने बोध, गोरक्ष. गोरक्षानी गहेनी. गहिनीला बोध केला ना. आता गहिनी कोण? विष्णू. ऐका. आणि नंतर गहेनी प्रसादे. निवृत्ती कोण? निवृत्ती कोण? आमना भाऊ पण सदाशिवाचा अवतार. अलग अलग. निवृत्तीनाथ कोण? निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शंकर. आणि निवृत्तीने अको गोरक्ष. आपण का उलटा जायला नव्हतो. निवृत्तीने कोणाला बोध केला? ज्ञानेश्वर कोण? विष्णू. आता शेवटी भगवान व्यापक त्रिपुरारेश्वर विष्णुनाथ दयाली. आणि याच विष्णूने प्रगट गुह्य बोले. पाठ आहे सगळे पाठ. काही टाइमपास करा नाही आपले. एवढं तर कळलं ना. तू झेल मी फेकस, मी फेकस तू झेल. दोघातच सगळा खेळ होता. आणि आला ज्ञानोबा रायना तुमची माझी दया आली. आणि हे जे गुह्य होतं ना ते आत्मज्ञान. आता ते आत्मज्ञान एका वाक्यात सांगतो, ऐकून ठेवा. तुकोबा राय तर म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. ज्ञानोबा राय म्हणतात पहा, ते इंद्रिय भाव विसरती. आहे का नाही? पुढं त्याची ओवी काय ती? ते शरीर भावना असती, इंद्रिय विषय विसरती. आणि सोहम भावे प्रचिती प्रगट होय. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. वेदांत थोडंसं अवघडच येते, किंवा सोपं सांगायचं म्हणजे प्रमाणात सांगतो बा, जास्त विस्तार करता येत नाही. ओवी मी सुरुवातीला सांगितली होती. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारी आहे ठाऊक भाग्य सता दुजा नाही आणि का मागुता. आता थोडंसं बोलू का? हे तुमच्या डोक्यात बसलं नाही. हे जे प्रमाण सांगितलं ना याचा विस्तार सांगतो. मी माझ्या आईच्या पोटात 9 महिने 9 दिवसाचा प्रवास केला. खरं का खोटं?
महिला मंडळ, तुमच्याकडे उत्तराची अपेक्षा आहे. तुम्ही माझ्या आयात, उत्तर द्या. मी म्हणजे तुम्ही सगळेच. फक्त म्हणा अंगोर ओढच मी लागणं बी तर मन देखलीच मी कोणी लागणं तर काय रिकामी उपात. मी म्हणजे तुम्ही सुद्धा आपल्या आईच्या पोटात 9 महिने 9 दिवसाचा प्रवास केला. तेव्हा आपण होतो का नव्हतो? पटापट उत्तर देऊ, आपला टाइम कमी. तेव्हा आपण होतो का नव्हतो? होतो ना, होतो ना. मग तेव्हा आपलं नाव काय होतं? महाराज नाव नाही होतं. असं कसं होईल? नाव होतं ना. बिगर नावाचं कोण आहे या जगात? कोणीच नाही. आपलं नाव होतं. चला, तुम्ही त्यात नाव नव्हतं, चला ठीक आहे. मग माझा जन्म झाला. झाला जन्म अमक्या अमक्या तारखेला, तुमचा बी झाला टमक्या टमक्या तारखेला. जन्म झाल्यानंतर फुई सांगते ना आपल्या कानात नाव. कोण सांगते? आत्या सांगते ना, कारण मला काही याद नाही तो कोण नाव सांगत. ज्यावेळेस नाव सांगतात दुसरे लोक, तो कितवा दिवस असतो? 12वा. आता 12वा दिवस ते जन्म, हा मधला कालखंड 11 दिवस, 10-11 दिवस आपण होतो का नव्हतो? होतो ना. आपलं नाव काय होतं? आयुष्य ना 12 वाजे नाही 1 वाजे लावून चाले असे. हा, हे सरणार नाही. आपल्याला फार आवडतं असा विषय. आपलं नाव नाही होतं. अरे आपल्या देहाला नाव नव्हतं गड्या हो. आपल्या आईच्या पोटात ज्या दिवशी गर्भधारणा झाली त्याच दिवशी आपण होतो. पण लिंगात्मक जर विशेषण पाहिलं तर आपण 3ऱ्या महिन्यापासून होतो. हे विज्ञान बी आहे भागवत बी 6वा स्कंद. मग आपण होतो का नाही? 2-3 उदाहरण सांगतो. हा परमार्थ आहे, हा टाइमपास नाही. आणि टाइमपास करणं मला आवडत नाही. माझा हात मुडला. हात मुडल्यानंतर जर तुम्ही विचारलं महाराज काय झालं, तर मी काय उत्तर देणार? माझा हात. का असं मी म्हणणार? मी हात मुडला. मी हात. हात मी आहे का? हे डोळे मी आहे का? हे केस मी आहे का? माझे केस पांढरे झाले, हे माझे आहे का? माझे राहिले असते उदिले असते का? सांगितलं असतं ए काले बने रहो सफेद मत बनना. हा विनोद नाही, वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती. पायातलं तेल संपलं, गुडघे त्रास देतात, राजीनामा ठेवतात. आमचे गुडघे दुखतात. मग तुम्ही कोण? तुमचे गुडघे ना, मग तुम्ही कोण? गड्यावर एकच वाक्य सांगतो. कधीतरी एकांतात बसा आणि विचारला, मी देह आहे का? का देह माझा आहे? तर मग माझा देह आहे तर मी कोण? समजलं का? काय माहिती हो, काय सांगायला काही समजलं नाही. आजी, हेच उच्च कोटीचा परमार्थ आहे. दुसरा जगात परमार्थ नाही. देव शोधाना जायची गरज नाही. तुझा आहे तुझं पाशी. मग आता एका उत्तरात, एका वाक्यात, मी देह आहे का? बरं नाही, तर मग मी जो आहे तो कोण आहे? प्रमाण आहे ना. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. माझा हे विशेषण 2 पदार्थाचं अंतर दर्शवतं. व्याकरण. हा माईक माझा, हा पखवाज, घड्याळ, हात, डोळा, डोकं, पाय, बुकी माझी. मग आता उत्तर मिळालं. प्रश्न पुन्हा, मी कोण? नाव ठेवलं ना माया बापानं. उपजलिया बालकासी नाव नाही तयापासी ठेवलिया नावासी ओदित उठी 12व्या दिवशी दत्तात्रय. कोणाला ठेवलं? दत्तात्रयाला. कोणाला? दत्तात्रय. कोणाला? देहाला. मी मेल्यानंतर माझी बाई असं रडणार का? दत्तात्रय. काय रडणार ती? राम. काय रडणार आहे? राम. दत्तात्रय कुठे गेला? तेल लावायला गया म्हणे. ओ काय बेकार होतो तुम्ही. हा विनोद नाही महाराज. ज्याला कळेल त्याला कळेल, ज्याला नाही कळेल त्याला बाबा काय कळेल. एवढाच परमार्थ आहे, दुसरं काही नाही. मी प्रमाण देऊन याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे अमो ग्रंथ निर्माण केली. त्याच्यामुळे ते काही डोक्यात बसत नाही, म्हणून मी बी काही सांगत नाही. त्याला जाऊ तिकडे. एवढं ध्यानात ठेवा, वारी करावी लागेल. काय झालं एकदा आहे ना, एका उंदरांचं गाव होतं. उंदरांचं, कारण ते समजावून मी त्यांना इकडनं भाषा. एक उंदरांचं गाव होतं आणि त्या उंदरांच्या गावात एक बोख्या आला. बोख्या. तो बोख्या अचानक आक्रमण करून टाकायचा आणि अनेक उंदर त्याने खतम करून टाकले. एक म्हातारा उंदीर होता बाबांसारखी. बाबा म्हणे देखो घर में रहो सुरक्षित रहो. अनुभव, बाबांचा अनुभव. मोदी बाबांनी बी आपल्याला सांगितलं होतं का नाही, घर में रहो सुरक्षित रहो. त्या उंदरांच्या बाबतीत त्या म्हाताऱ्या माणसानं सांगितलं, म्हाताऱ्या उंदरानं, घर में रहो सुरक्षित रहो, बाहेर निकल गए तो कोई पता होता मिलेगा नाही. शेवटी सगळ्या उंदरांनी बाजार करून आणला 15-20 दिवसाचा. बाहेर कोणीच निघायचं नाही. त्यांचं एक GR झाला. आणि शेवटी मांजरीच्या बोख्यावर उपासमारीची वेळ आली
आता ते बोके काही उंदराच्या घरात शिरत नव्हतं. शेवटी महाराज 8-10 दिवस झाले, शेवटी असा झाला, वजन कमी झालं. त्या बोक्यानं विचार केला आपल्याला गाव सोडल्याशिवाय पर्याय नाही. कोण म्हणे? बोक्या. बोक्या मग गाव सोडतो, या घरावरून त्या घरावर उडी, त्या दारावरून त्या घरावर उडी. उडी मारता 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 एक दिवशी त्याला एक असं टांगलेलं आहे ना, एक मडकं दिसतं, मडकं. आणि त्या मडक्याला जेव्हा तो अशी लात मारतो किंवा पंजा मारतो, तर त्यावेळेस ते मडकं पडतं, मडक्यावर तो पडतो, मडकं फुटतं, पण मडक्याची जी कंगणी असते ना, कंगणी त्याच्या गळ्यात गुत्ते. आता त्याला ते जडजड वाटतं. आणि जेव्हा प्रतिबिंब पाहतो पाण्यात, तर त्याच्या डोक्यात एक गोष्ट शिरते, बेटा मन में लड्डू फुटा. तो म्हणे बापरे, आपण तर मायकरी विभूत म्हणे. आता आपण तर शुद्ध शाकाहारी झालो म्हणे. तो गावात आला, आपल्या गावात, आणि मग एका दगडावर बसला आणि तो प्रवचन देतो. ऐका, नाशिवंत देह जाणार सगळं. कोण? बोक्या. विसरू नका तुम्ही. बोक्या. बोक्या. नाशिवंत देह कवनाचे मायबाप, धन मिळवले कोट्यान कोटी, संगीत. बोक्याचं सगळं पाहिलं. एक बारीक उंदीर होता म्हणे, बाबा आपल्या गावात साधू. अरे गप रे, तो मुख में राम और बगल में छुरा रे, कुछ बस रे. शेवटी 2-4 दिवस झाले, एक डोळ्या उघडी देखे तो, कोणी येस का बाहेर, कोणी येत नव्हतं. शेवटी एक अनुभवी जो उंदीर होता ना, तो म्हणे एक काम कर, माझं आयुष्य असं गेलंय, याची मी परीक्षा घेतो. तो उंदीर बाहेर आला. आता याचं चालू होतं, राम नाम के रे मोती, बोक्याचं. आणि मग मात्र तो उंदीर इथं बसे, इथं बसे, त्याची शेंडी वडे, त्याची मिशी वडे. तो म्हणे बेटा तू काही बी वड, मी तुला खावाव नाही, मी तुला खाणार नाही. आणि मग त्याचा विश्वास बसला आणि मग तो गावामध्ये अशी दवंडी देस. ऐका, बोक्या आता शाकाहारी झालेला आहे, तो कीर्तनकार होई गया. कोण? बोक्या. मग सगळे उंदर येतात, पाय पडतात, आणि मग प्रवचन तेच झालं पुन्हा. आणि मग मात्र त्या बोक्याने सांगितलं, आता आपल्याला पंढरपूरला दिंडी काढायची. मग दिंडीत विनेकरी, मोठा बोक्या, मोठा उंदीर, बोक्या नाही, मोठा उंदीर विनेकरी, असे ते पतले पतले उंदीर पुढे झेंडेकरी. काही ताई होत्या त्याच्यात, श्रीलिंगी, कळशी, तुळशी, छोट्या मोठ्या वस्तू, टाळकरी, सगळं नेमलं. आणि दिंडी चालली. आणि म्हणे बोक्या दादा तुम्ही पुढे चाला ना, रस्ता दाखवायला. तो म्हणला मी मागं चालणार. का बर? एखादी उंदीर जर थकी गया, त्याला गाडी मग कोण टाकीन? गाडी मग कोण टाकीन? बरोबर आहे. पुढे झेंडेकरी, विनेकरी, तुळशीवाल्या, चालले पंढरपूर. पहिला मुक्काम येईपर्यंत 2 उंदीर थकी घ्यात. म्हणे बोक्या दादा आपली बिर्याणी गाडी कधीशी? म्हणे काबार आमना पाय दुखा लागेल, डोळ्या बंद करा, तुम्हाला डायरेक्ट गाडी मा फेकस म्हणे. मी डोळ्या बंद करा फक्त. डोळे बंद केले आणि असा उचला, तद्धाम परमम मारा, डायरेक्ट गाडी मग त्या दोन्ही. दिंडी ठेप्यावर आली. विनेकरी सगळं लक्ष राहतो. विनेकरी म्हणजे एकदम बेकार माणूस. विनेकरी म्हणे का हो बोक्या दादा आपला नानभाऊ आणि श्यामभाऊ काही दिकत नाही. म्हणे त्या घर चालना घ्या, त्यास ना पाय दुखा लागेल, परत घर चालना घ्या. योगायोगानं प्रत्येक दिंडीला 2-2, प्रत्येक मुक्कामले 2-2 जण, प्रत्येक मुक्कामले. पंढरपूर येईपर्यंत एकटा विनेकरी ठेवा फक्त. बा विनेकरी आटे तर मी काल मारू. विनेकरी म्हणे का हो बोक्या दादा दिंडी? म्हणे गाडी मग बटे बटी. म्हणे मग मी एकटा काय करू? म्हणे मग चला. दिंडी याला दिंडी नाही म्हणत, याला त्यांनी सांग दिंडी कशाला म्हणतो तुम्हाला? अवघे जेने पाप नासे ते आसे पंढरी, ते आसे पंढरी गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. दिंडी का करावी लागते? आज निवृत्तीनाथ आता दिंडी आहे. गेल्या 17 वर्ष आमची दिंडी चालली होती. कोरोनापासून दिंडी आम्ही बंद केली. त्याला काही कारण आहे, पण दिंडी ही चालली पाहिजे. दिंडी पा मल विक्षेप आणि आवरण, मल नावाचा दोष जर कुठे जात असेल तो फक्त दिंडीत. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. आणि ज्यावेळेस भगवान स्वतः परमात्मा प्रसन्न झाला तर काय मागावं याचं उत्तर शेवटी. अनेक नाही देव, अनेक
रखुमाई